सद्गुरुनाथ मारुती महाराज की जय। श्री हनुमा माता की जय। महात्मा लक्ष्मण बाबा की जय। राम कृष्ण हरे।
सोडी सोडी हे अज्ञान लावी सद्गुरू
सोडी हे अज्ञान सोडी सोडी Jesus.
कीर्तनापैकी आजचं कीर्तन क्रमांक 370 आणि हे मारुती महाराजांनी त्यांच्या स्वतःच्या अभंगावर केलेले कीर्तन आहे, ते मी आपणा समोर वाचून दाखवतो. कीर्तनाचा अभंग आहे. सोडी सोडी हे अज्ञान, लावी सद्गुरूचे ध्यान, ते तुझ देती समजावून, शुद्ध ब्रह्म हे कोण. मारुती म्हणे स्वामी राया, माझे मस्तक तुझ्या पाया, ते तुझ देती समजावून, शुद्ध ब्रह्म हे कोण. तर या कीर्तनात महाराज सांगतात की अज्ञान सोड, सोडी सोडी हे अज्ञान. माणसाला प्रश्न हा पडतो, आम्ही काय अडाणी आहोत? प्रत्येक जण ज्ञानी आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं ज्ञान आहे, प्रत्येक जण स्वतःला हुशार समजतो. प्रश्न हा पडतो की मारुती महाराज म्हणतात सोडी सोडी हे अज्ञान. सर्व लोकांना प्रश्न पडतो, आम्ही तर हुशार आहोत, पण अज्ञान कोणतं सोड म्हणतात? कारण संतांच्या शब्दामध्ये फार एक गुह्यार्थ असतो. ते कोणतीही गोष्ट लवकर समजू देत नाही, आणि हेच त्यांचं गुह्य आहे. परंतु जगाचं कल्याण व्हावं, त्यांनी मिळवलेले ज्ञान हे सर्वसामान्य लोकांकरता आहे. परंतु जीव जो आहे हा जीव मानायला तयार नसतो. जगामध्ये मारुती महाराज म्हणतात की जगामध्ये एक ब्रह्म आहे हे तू मान. जगामध्ये एक ब्रह्म आहे हे तू मान. शुद्ध ब्रह्म हे जी खून. जसं गणितामध्ये गणित समजण्याकरता हातचे घ्यावे लागते, तेव्हा त्याची बेरीज शून्य बरोबर येते. तसं हे ब्रह्म समजून देण्याकरता त्यांना काही सृष्टीतील उदाहरणं घ्यावी लागतात. उदाहरणं घेऊन ते दृष्टांतासहित पटवून द्यावं लागतं. आणि हे पटवून देत असताना अनेक लोकांना ते पटत नाही, कारण आपण ज्ञानी आहो हा प्रत्येकाचा समज आहे. मी कमी आहो हे कोणी समजतच नाही. आणि अशा या जना तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. असं आपल्या सर्व गोष्टी आपण विसरतो. लहानपणा कोणीच धरत नाही, कारण ज्ञान जे आहे हे ज्ञान फक्त ज्याच्या मनाची स्थिती लीन झाली, जो जगापेक्षा लहान झाला. जगा धा कुठे होईजे तै माझी जवळीक लागी. जगापेक्षा लहान झाल्याशिवाय हे ज्ञान समजत नाही. आणि म्हणून याकरिता संतापायी लीन हेची देवाची दर्शन. मारुती महाराजांचा अभंग आहे, संतापायी लीन. पण संताच्या पायी जेव्हा जोपर्यंत संताचं महत्व समजत नाही तोपर्यंत कोणी लीन होत नाही. समजल्यावर लीन होत नाही. कारण परमेश्वर कसा आहे हे संत समजावून देतात, ते तुझं देती समजावून. पण अन्य जनाला महाराज म्हणतात हे ज्ञान नाही. म्हणून महाराज म्हणतात की एक ब्रह्म आहे हे तू मान. जे काही तुझं स्वभाव असेल त्या स्वभावाचा महाराज म्हणतात तो स्वभावही ब्रह्मच मान. तुझा संसार आहे तो संसारही ब्रह्मच मान. तू म्हणाल कसं काय मानाचं ब्रह्म? मग आता पहिले त्यांनी सांगितलं ना, शुद्ध ब्रह्म हे जी गुण जगामध्ये एक ब्रह्म आहे हे फक्त माना, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि नेमकं आपण तेच विसरतो. आणि विसरल्यामुळे हे मानण्यात आपल्याला संकोच वाटतो. आपल्या संसाराला ब्रह्म कसं काय म्हणून? कारण संसार म्हणजे याच्यात अशुद्ध आचरण आलं, बाकी काही गोष्टी आल्या, व्यवहाराच्या गोष्टी आल्या, ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही. म्हणून आपण घरात देव करतो, हे पाळू नका, ते करा, टमक करा, हे करा, ते करा, हे आचरण झालं. पण त्याच्यातही ब्रह्मच मान. काय जे होते ते त्यांच्याच कृपेने होते. जे होते ते सद्गुरूच्या ब्रह्माच्याच कृपेने होते. आपल्यामध्ये जे दोष आहेत तेही ब्रह्मचा. पण मनुष्याचा विश्वास बसत नाही. ईश्वर काय आहे हे समजत नाही.
जगामध्ये नश्वर गोष्टी आहेत. नश्वर गोष्टी ह्या नष्ट होणारच, पण जे नश्वर नाही त्याला ईश्वर म्हणतात. जे नश्वर नाही त्याला ईश्वर म्हणतात. आणि हा असा अभ्यास महाराज म्हणतात, हा अभ्यास करावा लागतो. त्यांच्याबद्दल संशय धरू नये. जे आपल्याला समजावून देतात त्या ब्रह्मज्ञानाबद्दल संशय घेता येत नाही. कारण आपण हा साधू आहे हे मानायलाच तयार नाही. प्रत्येक संताची हीच परिस्थिती. ज्ञानेश्वराला तोच त्रास झाला, एकनाथ महाराजांना तोच त्रास झाला, तुकोबाला तोच त्रास झाला आणि मारुती महाराजांनाही तोच त्रास झाला. कारण जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे. तुकारामाला काय त्रास झाला, ज्ञानेश्वराला काय त्रास झाला हे सगळं जग जाहीर आहे. सगळ्या संतांना त्रासच झाला. कारण ते लोकांना जे समजावून सांगतात ते लोकांना पटत नाही. त्याच्यामुळे लोकांची मतं त्यांच्या विरुद्ध जातात. आणि जे त्यांचं ज्ञान सांगतात, महाराज म्हणतात ते कीर्तनकाराची निंदाच करतात, कोणी असो. कारण हे ज्ञान पटण्यासारखं नाहीच. कारण आपण अनंत जन्मापासून या अभ्यासात पडलेलो आहोत. महाराज म्हणतात अनंत जन्माचा हा तुमचा अभ्यास झाला. त्या अभ्यास झाल्यामुळे तुम्हाला संत हा महात्मा आहे, देव आहे हे समजत असत, ओळखता येत. आणि अशा गोष्टीचा महाराजांना त्रास झाला. आणि जेव्हा निळोबांचे भाग्य उदयाला आले तेव्हा निळोबा सारखा शिष्य महाराजांना मिळाला. आणि निळोबा सारखा शिष्य मिळाल्यानंतर महाराज उदयास आले आणि त्यांना हा हिरा सापडला. आणि म्हणून आज त्यांच्या कुळामध्ये आपण जन्माला आलो, त्यांच्या ज्ञानाच्या कुळामध्ये आपण जन्माला आलो. ही त्यांची कृपा आहे, ही निळोबांची महाराजांची कृपा आहे. अनंत जन्माचे पाप त्यांनी काढले. कोणाचे? आपल्या वाडवडिलांचे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आज आलो. कुठे मारुती महाराज, कुठे तुम्ही, कुठे मी, तुम्ही कोण, काय कोण, त्यांचं गाव कुठे, ह्या गोष्टी ज्या आहेत या कशाने घडून आल्या? एका महात्म्यामुळे. एका महात्म्यामुळेच हा सर्वांना संबंध आला. आणि अशा रीतीने ते म्हणतात की अज्ञानामुळे लोकांना हा महात्मा समजत नाही आणि समजून घेण्याचा कोणी प्रयत्नही करत नाही. आजच्या कीर्तनामध्ये महाराजांनी ते सांगितलं की आपण ज्यांची कीर्ती करतो ते काही लोकांना पटत नाही. कारण आत्मा एक आहे, ब्रह्म एक आहे, तू मान. बाकी अनेक साधू आहेत, अनेक लोक आहेत, तिकडे लक्ष देऊ नको. महाराज कृष्ण गीतेमध्ये म्हणतात अर्जुना तू एकच धर्म कर, अनेक धर्म सोडून दे, एकच मान. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जग हे असत आहे, फक्त ब्रह्म या जगामध्ये एक आहे. त्या ब्रह्मामुळे हे सर्व सृष्टी चालते. तो ब्रह्म म्हणजे मीच. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आणि मग ते म्हणतात की बाकीचे धर्म सोड, एकच मान. बाकीचे धर्म म्हणजे तरी काय? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. ते म्हणतात फक्त मला तू मान, त्यामुळे तुझे सर्व धर्म आपोआप सुटून जातील. अहम त्वा पापेभ्यो सर्व मोक्षामि इच्छा. किती साध्या गोष्टी समजून सांगितलं. आपण म्हणतो हा धर्म सोडा, तो धर्म सोडा, तो धर्म हा. पूर्वी धर्म होता कुठे? हे अनेक पंथ होते कुठे? फक्त धर्म एकच होता की संतांना मान, हाच धर्म आहे. अनेक पंथाचे महाराज म्हणतात धर्म म्हणजे तरी काय? आपण जे आता नावानावाने म्हणतो हिंदू धर्म, मुस्लिम धर्म वगैरे, हे धर्म कुठेही नव्हते पहिले. हिंदू हा शब्द वेदामध्ये किंवा कोणत्याही तुम्हाला सापडणारच नाही. आपण जे आपल्या स्वतःला हिंदू म्हणवतो, हिंदू हा शब्द आला कुठून? फार मोठा इतिहास आहे त्याचा, तुम्ही सांगत नाही. हिंदू हा शब्द आला कुठून? हिंदूच्या पूर्वी काय होतं आणि हिंदू हा शब्द याच्यामध्ये शिरला कसा, याचा एक तो इतिहास आहे. आणि म्हणून जो आपण मानायला लागलो तेव्हापासून तो हिंदू धर्म. आणि महाराजांनी जास्तीत जास्त जे ज्ञान सांगितलं, जास्तीत जास्त कीर्तन, हे तुम्हाला सुधारण्याकरता, आपल्याला सुधारण्याकरता हिंदू धर्म कसा पाळला पाहिजे आणि तो पाळून तो माना, तेच ब्रह्म आहे असं ब्रह्म मानून घेण्याकरता उंच अभ्यास करावा लागतो. आपल्याला उंच अभ्यास होतच नाही. आपल्याला सगळा निंदेचाच अभ्यास आहे. कारण व्यवहार आहे, जो तो प्रत्येकाची निंदाच करतो. व्यवहारात होतेच. एखाद्याने एखाद्याला बैल नाही दिले की
झाली निंदा सुरू, वखर डोर दिलं नाही की झाली निंदा सुरू. सामान्य व्यवहार आहे. आणि हा आपल्या जीवनावर, रोजच्या जीवनामध्ये हा आपल्याला अभ्यास झाल्यामुळे उंच अभ्यास आपला होत नाही. ब्रह्म मानण्याचा अभ्यास तो दूरच राहिला. आणि म्हणून अशा रीतीने महाराजांची जी इच्छा होती, कीर्तनात ते लिहून ठेवतात की आम्ही संतांनी कमावलेलं जे ज्ञान आहे ते वाया जाऊ नये. ते ज्ञान वाया जाऊ नये, हे तुमच्या कामी पडावं म्हणून उपकारासाठी केली हे उपावं. येणे विण काय चाळणार माग. नाही तर आम्हाला काय गरज आहे, आम्हाला कशाची गरज नाही. परंतु हा माझा बांधव समाज किंवा हे माझे जे जीव लेकरं आहेत, हे परमात्म्याची सगळे लेकरं वाया जाऊ नये, यांचं सगळं चांगलं व्हावं. ज्ञानेश्वरांनी सुद्धा पसायदान मागितलं. जे खळांची व्यंकटी सांगडो तया सत्कर्मी रती वाढो. ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानेश्वराला ज्यांनी त्रास दिला, जे खळांची व्यंकटी सांडो. महाराज काय म्हणतात, हे ज्ञानेश्वर महाराज, खळांची व्यंकटी सांगो. खळ नष्ट हो म्हटलं का त्यांनी? हे दृष्ट नष्ट हो म्हटलं का? नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे त्यांच्यामधला जो दुष्टपणा आहे तो दुष्टपणा नाहीसा हो, हे पसायदान मागितलं. आणि त्यांच्यामधली दुष्ट प्रवृत्ती गेल्यानंतर तो जो शिल्लक राहिलेला जो माणूस आहे तो या सत्कर्मामध्ये आला पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो. त्याला सत्य कर्मामध्ये रस निर्माण झाला पाहिजे. पहा किती मोठं तत्वज्ञान. त्यांना इतक्या माणसांनी त्रास दिला, ज्ञानेश्वरासारखाचा त्रास कोणालाही झाला नाही. मग ज्ञानेश्वरांनी म्हटलं का, हे दुष्ट लोक नष्ट होऊन, त्यांना हे माहित होतं हे दुष्ट नाहीशी जरी झाले तरी जी वृत्ती आहे माणसामध्ये दुष्टपणाची, हे नष्ट होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी ते म्हटलंय, जे खळांची व्यंकटी सांडो. मारुती महाराजांचं ध्येय तेच आहे, प्रत्येक संतांचं ध्येय तेच आहे की हे माझी लेकरं तरली पाहिजे, यांचा संसार चांगला झाला पाहिजे. परंतु आपणच आपल्या हाताने संसार बिघडवतो. कारण कर्माच्या सिद्धांताप्रमाणे जसे आपण कर्म करतो. पुढे जो विषय आहे किंवा जीव जन्म का घेतो, थोडक्या शब्दात सांगतो, जीव जन्म का घेतो हा कर्माचा सिद्धांत आहे. जीव हा जन्म असा घेतो की त्याने केलेल्या कर्माची फळं भोगण्याकरिता तो जन्म घेतो. मग ती कर्म वाईट असो की ती कर्म चांगली असो, चांगले फळ भोगण्याकरता जीव जन्म घेतो आणि वाईटही फळ भोगण्याकरता ज्या ठिकाणी त्याला परिस्थिती अनुकूल आहे अशा ठिकाणी हा जीव जन्म घेतो. आणि त्याप्रमाणे तो आपला जीवनक्रम भोगत राहतो. आणि हे अशी अनंत जन्माची जी साखळी आहे, ही अनंत जन्माची साखळी खंडत नाही. तो जीव पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शयनम हा धंदा सुरूच आहे. प्रत्येक जण फळ भोगतच राहतात. कारण ह्या अनंत पुण्याच्या अनंत पापाच्या राशी आपल्या मागे तयार झालेल्या असतात. ह्या खंडत नाही. जीवाला जन्म घ्यावाच लागतो. त्या जीवाची इच्छाच ती असते. वासने संगे जन्म घेणे लागे. जशी जशी वासना माणसाची आहे त्या त्याप्रमाणे त्याचा जन्म होतो. जळभरत राजा हरणी गर्भा गेला. त्याला हरणीचं प्रेम झाल्यामुळे तो हरणीच्या गर्भात गेला. एवढा तपस्वी राजा, एवढा मोठा महान राजा, परंतु त्या प्रेमामुळं तो त्या हरणीच्या गर्भाला गेला. एवढ्या मोठ्या तपस्वी माणसांची यांची जर गती आहे तर आपली गती काय? म्हणून महाराज सांगतात की मरताना कोणतीही वासना मनात ठेवू नये. मरताना कोणतीही वासना मनात ठेवू नये. ठेवता येईल काय? फार कठीण विषय आहे तो. मरताना तुम्ही त्या माणसाचं निरीक्षण करा. मराच्या अगोदर तर 2-3 दिवस माणूस हा गोक सुरू होऊन जाते. नंतर बुद्धी गायब होते. जेवलोच नाही म्हणते मी, जेवल्यावरही म्हणते बा मला वाढूनच आण. म्हणजे सांगा आता बुद्धी जागेवर राहिली की आयुष्यभर जन्मभर राहटी केली, संतांची सेवा केली, भजन पूजन केले, सगळं केलं, पण शेवटी कर्म वाईट असल्यामुळं रात्री विषयामध्ये विषय होता. दैव देते परंतु कर्म नेते. मग अशा रीतीने आपली गती कशी व्हावी सांगून दिलं महाराजांना. वासने संगे जन्म घेणे लागे, मरताना वासना ठेवू नये. फार कठीण विषय आहे. होऊ शकत नाही. त्याच्याच करता ही संतांची राहटी आहे. लहानपणापासून तरुणपणापासून संतांची जर इमानदारीनं राहटी जर केली तर ही शिदोरी तुमच्या
पुढच्या जन्मात तुम्हाला कामी पडेल असं महाराज म्हणतात. फार सूक्ष्म निरीक्षण महाराजांचे ज्यांच्या कीर्तनामध्ये आहे. सांगत बसलं साध्या साध्या गोष्टी तर फार विषय लांबतो आणि म्हणून मूळ विषय बाजूला राहतो. तर अशा रीतीने या महात्म्याचा जन्म झाला आणि महाराज सांगतात त्याप्रमाणे की सोडी सोडी हे अज्ञान या त्याच्यामध्ये आजच्या कीर्तनामध्ये जो विषय आहे त्यांनी ब्रह्म समजावून सांगण्याचा जो विषय आहे, पण अज्ञानामुळे ते लोकांना समजत नाही आणि म्हणून तेच अज्ञान आहे की ब्रह्म एक मान, बाकीचे जे काही आहे तेच अज्ञान आहे. जे आपण संसारात करतो सगळं वगैरे हे सगळं अज्ञान आहे. म्हणून त्याच्याकरता ते म्हणतात की हे सर्व जर मानलं तर त्या ठिकाणी तुमचा आत्म्याचा उदय होतो. आत्म्याचा उदय होऊन तुमच्या अंतरात प्रकाश पडतो आणि प्रकाश पडल्यानंतर त्या ठिकाणी आत्मा तुमचा उद्धार करतो. जीवनाचं सत्य हेच आहे. आत्म्याने आपला उद्धार केला पाहिजे. त्याकरिता हे समजावून देतात. आत्मा काय आहे, जीव काय आहे, शिव काय आहे, मन काय आहे, चित्त चतुष्टय काय आहे, फार मोठा गहन विषय आहे. मनुष्य मेल्यानंतर किंवा मरणाच्या आधी ज्या माणसाच्या अवस्था आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, हे जे देहाचे प्रकार आहेत हे समजण्याकरताच किती उशीर लागतो. सूक्ष्म देह काय आहे, स्थूल देह काय आहे, कारण देह काय, जन्म कशाने होतो, कारण देहाने जन्म होतो, महाकारण देहाने काय होते. तर हा माझा हा विषय आहे. हा म्हणजे त्याच्यामध्ये एका कीर्तनातून, 2 कीर्तनातून, 10 कीर्तनातून हा बोध होणे नाही. आपण काय करतो, आपला समजतो आहे की एक कीर्तन ऐकलं की त्याच्यावर लोकांच्या टीका सुरू होऊन जातात. कारण त्याच्यावर त्याला उत्तर सापडत नाही ना. दुसरं कीर्तन जर ऐकलं तर त्याला बरोबर उत्तर सापडते. महाराजाची लिंक आहे ते. दशमी एकादशी बारासला महाराजांनी कीर्तन केलं की दशमीच्या विषयाचा राहिलेला जो विषय आहे, अपूर्ण विषय, तो एकादशीला महाराज समजावून सांगत. एकादशी मध्ये राहिलेला विषय जो आहे तो बारासला महाराज समजावून सांगत. अशी ते शृंखला महाराजांची. आणि म्हणून जुन्या काळाचे जे भाविक होते महाराजांचं एकही कीर्तन ते टाळत नव्हते. त्यांना त्याच्याबद्दल आस निर्माण होती, आता पुढे महाराज काय सांगतात, पुढे महाराज काय सांगतात, अशी ती उत्सुकता लागल्यामुळे त्या लोकांना ते ज्ञान समजलं. आपण एक दिवस कीर्तन ऐकलो, 10 दिवस कीर्तन ऐकतो, सप्ताह करतो, सगळं करतो, परंतु ते त्याच्यात ज्ञान होत नाही. सप्ताह मधले जे कीर्तन आहेत महाराजांची ते अतिशय उच्च कोटीची कीर्तन आहेत की परमेश्वर समजावून देत असताना ते फक्त ज्ञानी लोकांनाच समजतात. मी जे सांगितलं तुम्हाला, जीव काय, शिव काय, मन काय आहे, सगळं हे त्या कीर्तनामध्ये महाराज. आणि हे बाकीचे जे काही कीर्तन आहेत हे आपल्याला संसारात काय काय गोष्टी घडतात, तुम्ही संसार कसा करा, प्रपंच कसा करा, ह्या गोष्टी महाराज कीर्तनामध्ये समजावून देतात. आणि उंच विषय हा ते त्या कीर्तनामध्ये आहे. फाल्गुन महिन्यातली जी कीर्तन आहे, हा फाल्गुन कीर्तन सप्ताह महाराजांनी सुरू केलेला आहे. हा केवळ ज्ञान वाटण्याकरिता सुरू केलेला सप्ताह होता. त्या सप्ताहामध्ये महाराज 3 टाइम स्वतः कीर्तन करायचे आणि 7 दिवस महाराज मंदिराच्या घराच्या बाहेर राहून त्या गुजरीमध्ये मंडप टाकून त्या ठिकाणी 7 दिवस महाराज सगळ्यांना ज्ञान वाटत असत. आणि तो सप्ताह आजही चालू आहे. हा महाराजांनी केलेला सप्ताह आजही चालू आहे. पण त्याच्यामध्ये जे केलेले कीर्तन आहे ते तुम्ही वाचा. 33, 34, 35, 36, 37, 38. 33, 34चा एक खंड प्रसिद्ध झालेला आहे. 35, 36चा, 34, 35चा, 33, 34, 35, 36 आणि 37, 38. अशा रीतीने तो स्पेशल एक वेगळा खंड केलेला आहे. 3 खंड ते आहेत महाराजांचे. ते या खंडामधली जे कीर्तन आहे ती कीर्तन अतिशय अभ्यासपूर्ण, ज्याला खरोखर ओढ आहे ब्रह्माची किंवा ज्याला महाराज काय सांगतात हे जर पाहायची जर हे असेल, इच्छा असेल, तर त्यांनी हे कीर्तन महाराजांची पाहावी. आणि त्या कीर्तनामध्ये महाराजांनी इतक्यापर्यंत हे केलं की ते म्हणतात 1 मिनिटात आम्ही ब्रह्म दाखवू शकतो. पण माणसाची स्थिती नाही. श्रवण शक्ती माणसाची 10 मिनिटाच्या वरती नाही. कीर्तनात बसलं की माणूस लागत चुळबुळ चुळबुळ. 10 मिनिटं झाले की माणसाला चुळबुळ सुरू झाली. म्हणजे काय की ते माणसाची मनस्थिती जी आहे, म्हणून त्याच्यासाठी त्यांनी एवढे सप्ताह केले. सकाळ दुपार संध्याकाळ लोकांना त्यावेळेस ते हेच ओढ लागायची, आता कीर्तन काय आहे, आता कीर्तनात काय आहे. आणि म्हणून महाराजांचे जे जुने भाविक लोक होते या लोकांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या. त्यांनी त्यांच्यावर भाव ठेवला आणि भाव ठेवून त्यांनाही काही गोष्टी आकलन झाल्या. माझ्या आता पाहण्यात पुष्कळ लोक आले. त्या ठिकाणी महाराजांच्या ठिकाणी सगळे लोक येतात. म्हातारे 90, 95, 100 वर्षाचे लोक, त्यांच्याशी माझी चर्चा होते आणि त्याच्यातून मला ते ज्ञान मिळते. त्याच्यातून मला ह्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी, महाराजांच्या जीवनाचा अभ्यास मला बराचसा झाला.
की महाराज कसे झोपत होते, रात्री काय करत होते, रात्री ते बडबड करत होते, थोडा वेळ झोपले की महाराजांची आत्म्याशी बोलचाल व्हायची. ह्या सगळ्या लहान कुतूहलाने त्यावेळेस पोरं माहिती, हा साधू निसते कसा, हा साधू झोपते कसा, हा साधू काय करते काय नाही, हे कुतूहल लहान मुलांचं त्यावेळेस. त्याच्यानंतर ती माणसं 90 वर्षाची झाली, त्याच्यातून त्यांना महाराज समजले. आणि महाराज समजल्यानंतर ते मला सांगायचे, मी त्यांना प्रश्न करायचो, तुमचे अनुभव सांगा, काही सांगा. पण ते म्हातारे लोक असे होते की ते म्हणत आम्ही आमचा अनुभव सांगत नाही, कारण आम्हाला महाराजांना सांगितलं की आपला अनुभव कोणाला सांगू नये. पण त्याच्या मागचं कारण नाही विचारलं, त्याच्या मागचं कारण त्यांनी विचारलं नाही, त्यांना समजलं नसेल कदाचित, किंवा महाराजांनी सांगितलं असेल. आपला अनुभव कोणाला सांगू नये याचं कारण एकच आहे की आपण अहंकारावर जातो. तो अनुभव सांगितल्यामुळे आपण अहंकारावर जातो, आणि तो माणसाला अहंकार होते, त्याच्यामुळे तो अनुभव कोणाला सांगू नये, तो आपल्या अंतरातच ठेवावा, अशी त्याच्या मागचं हे गुह्य आहे. अशा साध्या साध्या गोष्टी महाराज पटवून देतात. ते तुझं देती समजावून, आता याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी त्यांनी समजावून दिल्या, ब्रह्म समजावून दिलं, सगळं समजावून दिलं. तर म्हणून त्यांच्या शब्दामध्ये आपण, कारण हे म्हणजे साहित्य महाराजांचं एवढं कठीण काम आहे, ते म्हणजे पूर्ण वाचलं तर माणूस वेडा होतो. ते म्हणतात, स्वतः महाराज म्हणतात. म्हणून या कलियुगात 2 कीर्तन महाराज झाले. कलियुगामध्ये काय होईल, कलियुग म्हणजे काय, नागपूरला ही कीर्तन झाली, ती कीर्तन अजूनही झाली नाही, प्रसिद्धी झाली नाही, कोणाच्या वाचण्याची झाली नसतील. ते महाराजांच्या स्वतःच्या अभंगावरची कीर्तन आहे. परंतु हे कसं आहे, सिरियल कीर्तनाप्रमाणे जे आपण समजा अनुक्रमणिकेप्रमाणे जे कीर्तन करतो, तर हा एका कीर्तनाचा अभ्यास नाही, हा 10 कीर्तनाचा अभ्यास नाही. 528 कीर्तन आहे. 528 कीर्तनामध्ये कोणता विषय महाराजांनी कुठे काय समजावून दिला, त्याची लिंक लावा लागते. त्या कीर्तनात हे म्हटलं, मग या कीर्तनात हे असं म्हटलं, याच्यात काय गुह्य आहे, हा अभ्यास करावा लागतो. अभ्यास केल्यानंतर मग काही थोड्या गोष्टी माणसाला त्या समजतात, आणि समजल्यानंतर माणसाला त्या गोष्टीचं बाकी कुठलंही माणसाचं आपल्याला पटत नाही. कोणतंही कीर्तन आम्हाला मला पटत नाही. मी जे कीर्तन ऐकतो किंवा जे ज्ञान ऐकतो, मला ते कुठंच पटत नाही. कारण हे एवढं सोपं समजून दिल्यानंतर कसं काय माणसाला एवढी चांगली मेजवानी भेटली खायला, तर दुसरं काही खाईल का माणूस? फोडणीचं वरण खाईल काय? बाकीच्या कीर्तन सारे फोडणीचं वरणच आहे, साऱ्या फोडण्याच आहेत जिकडे तिकडे. लोक हसवणे, लोकांचं मनोरंजन करणे, हा कीर्तनकाराचा उद्देश आहे. परंतु कीर्तन सांगत असताना काहीच लोकांची कीर्तन अभ्यासपूर्ण असतात, बाकी तर 95-96% लोकांची कीर्तनं लोकांना मनोरंजन करणे हाच विषय असतो. मी टीका करत नाही कोणावर, हे महाराजामुळे मी बोलतो, मला काही ज्ञान बिन काही नाही. हे त्यांचं ज्ञान वाचल्यामुळे काही गोष्टीचा समज आपल्याला होतो, तो तुम्हाला समजावा म्हणून मी ते कीर्तनाची फोड करून सांगतो. कीर्तनात काय आहे, कारण हे सांगत असताना महाराजांचं वाक्य एकच आहे, पण फोड करून सांगत असताना अनेक लोकांना रागही येतो. हा बुवा मनातच सांगते, अरे तुम्ही त्याच्यात शिरलेच नाही तर तुम्हाला समजेल कसं ते? तुम्ही शिरून पहा ना. एक वाक्य याच्यात म्हटल्यानंतर 10 कीर्तनात त्याची फोड होते, 10व्या कीर्तनात त्याची फोड होते. कारण साधू कीर्तन करत असताना त्यांची लिंक लागते. त्या लहरीत ते काही बोलतात, असे बोलतात की तो विषय कुठं सुटून जाते आणि त्यांची लिंक दुसरीकडेच लागते. आपण म्हणतो बा कीर्तन कोणतं आहे, महाराज काय सांगून राहिले, काय तो त्यांचा अभ्यास आहे. आणि म्हणून आजच्या कीर्तनात त्यांनी बरेचसे विषय घेतलेले आहेत. तर आपण त्यांच्या महाराजांनी लिहिलेले जे हे कीर्तन आहे, तो त्यांच्याच शब्दामध्ये, त्यांच्याच वाक्यामध्ये आणि त्यांच्या स्थितीमध्ये त्यांनी केलेलं हे कीर्तन आहे. त्यावेळेस त्यांनी स्वतःचं, कारण महाराजांची एक गोष्ट आहे, त्यांनी स्वतःवरच्या अभंगावरची कीर्तन केली, त्याच्यामध्ये थोडीशी महाराजांना मर्यादा नाही. ते सरळ बोलतात. तुका म्हणे सत्य सांगे येऊ तर राग येतील, ते रागाला चालेल, तसं महाराजाचं आहे. परंतु तुकारामाच्या अभंगावर किंवा ज्ञानेश्वराच्या अभंगावर कीर्तन करताना मर्यादा पडतात, त्यांना मर्यादा पडतात. कारण ते जसा अर्थ आहे तसं त्यांना सांगावं लागतं. कारण त्यावेळी तशीच परिस्थिती होती. तुकारामाने केलेले कीर्तन लिहिलेलं नाही, ज्ञानेश्वराने केलेली कीर्तन लिहिलेलं नाही. त्यावेळेस त्यांनी जे कीर्तन केले, फक्त ज्ञानेश्वरी लिहिली किंवा काही केले, त्याला मर्यादा आला म्हणजे बाकीच्या गोष्टी आपल्याला समजू शकत नाही. तर असा हा संतांचा अभ्यास आहे. तर हा महाराजांचा अभ्यास खूप झाला, आणि महाराजांनी कुठे काही लिहून ठेवलं की बाबा तुम्हाला हे समजावं म्हणून आम्ही हे लिहून ठेवलं. पहा, त्यांची इच्छा असेल, महाराजांनी आयुष्यात किती कीर्तन केले पण ते लिहिले गेले नाही. पण शेवटी महाराजांना पश्चाताप झाला असेल की बाबा मी एवढं मोठं ज्ञान मिळवलं, आणि हे जर लोकांच्या कामी नाही पडलं, त्यावेळेस जमानाही सुधारला होता.
अनेक साधनं निघाली होती, अनेक हुशार मंडळी महाराजांच्या दरबारी होती आणि त्या मंडळींनी महाराजांच्या इच्छेप्रमाणे ते कीर्तन लिहून घेतले. हे आपल्यावर फार मोठे उपकार झाले. आणि हे महाराजांनी सांगितलं की बाबा तुम्हाला हे समजावं म्हणून मी मिळवलेले ज्ञान हे तुम्हाला समजावं म्हणून त्याच्याकरता मी हे उपकार तुमच्यावर करून ठेवले. म्हणून अशा रीतीने हे जे कीर्तन लिखित स्वरूपात जरी आहे तरी याचा मतितार्थ आपण लावा, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण त्यांच्या शब्दात त्यांचं कीर्तन पाहूया. विठ्ठल 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 कीर्तनाचा अभंग. सोडी सोडी हे अज्ञान लावी सद्गुरूचे ध्यान, ते तुझ देती समजावून शुद्ध ब्रह्म हे खून. मारुती म्हणे स्वामी राया माझे मस्तक तुझ्या पाया. तर महाराज म्हणतात मनुष्य देहाने विचार इतका सिद्ध करावा की अज्ञानाचा त्याग करावा. मग तो कसा? अज्ञानाचा त्याग कसा? ब्रह्म एक आठी येर जाण नेते भ्रांती, ऐशी निपुरेशी मती मेरू होय. म्हणजे असा तू बुद्धी निश्चय कर, कारण सद्गुरू समजून देतात काय की एक ब्रह्म आहे हे मान, बाकीचे जे आहे ते सर्व अज्ञान आहे. म्हणजे दुसरी कल्पना करूच नाही. अविद्येची या निदा विश्व स्वप्न हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. या रीतीने इतर काहीही मानणे हे अज्ञान आहे. आणि ही जी बोली आहे ते म्हणतात ही नासमज मनुष्य करतात. विश्व जीव चित्त मन वगैरे हे दृष्टांत आहे. बेरीज करताना जसे हातचे घ्यावे लागते तसे ते 1, 2 पासून तर 100 पर्यंत मोजावे लागतात. तसे ब्रह्म समजून देण्याकरिता ही बोली महाराज म्हणतात हातची घेतली आहे. खरे काहीच नाही. खरे काय आहे? तुकोबा म्हणतात तुका म्हणे काही नाही अवघे आहे संतापायी. ही बोली हातची घेतली आहे. खरे काहीच नाही. तुकोबा म्हणतात तुका म्हणे काही नाही अवघे आहे संतापायी. महाराज म्हणतात एक साधू असून त्यालाच ब्रह्माची समज असते, तोच जाणता असून तोच ब्रह्म आहे असे तुम्ही मानायचे असते. म्हणून त्याला गुरु परब्रह्म देवाचा ही देव. जाणता असून तोच ब्रह्म आहे असे फक्त तुम्ही माना. गुरु परब्रह्म देवाचाही देव. त्याशी तो मानव मानू नये. ज्या व्यक्तीला ब्रह्म ओळखता येते तो साधू तोच गुरु आहे. म्हणून ही शक्ती त्यांच्या वाचून मिळत नाही. अज्ञानचे काय? पुण्य पाप अनिती वगैरे म्हणणे हे अज्ञान आहे. ब्रह्मा वाचून अन्य काही बोलणे हे अज्ञान आहे. एको ब्रह्मा द्वितीयो नास्ति. महाराज म्हणतात शरीर आचरण जे आहे हे सर्व ब्रह्मच आहे. शरीर आचरण जे आहे हे सर्व ब्रह्मच आहे. तर कोणत्याही कर्माचा संकोच धरू नको. संकोचो निकारे झालाशी लहान,
संकोचोनी कार्य झालाशी लहान हे आपोषण ब्रह्मांडाचे. महाराज म्हणतात की मनात संशय येतो, त्यामुळे काय होते, तू लहान होतोस. जे आल्हाद आहे, जे आनंद आहे, जे भाव आहे, त्यामुळे हे तुझ्या ठिकाणी राहू शकत नाही. दृष्टीला दिसणारे सर्व म्हणजे माया हे नसून ब्रह्म आहे. यावरून अज्ञानाला पिशे लागले आहे. की काय पिशे लागले, हा जनक ही माता, मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे काय, हा भ्रम होतो. हे सर्व माझे आहे हा भ्रम होतो. हे भेदरूपी नाते गोते मानणे हे अज्ञान आहे. हे काहीच नाही. उंच दृष्टीला गेला म्हणजे हे काहीच नाही. नुसता तो नेत्राचा भास आहे. नाते गोते धर्म कायदे वगैरे हे काहीच नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती नाही, कारण हे सर्व ब्रह्मच आहे. ब्रह्म आहे तर हे सर्व आहे. ब्रह्म आणि सर्व हे जे दोन शब्द आहेत ते अज्ञानाला समजण्याकरता आहेत. वेदामध्ये नुसते ब्रह्म आहे. मग हे ब्रह्म असून मनुष्याला हे विश्व का भासते, मनुष्याला हे विश्व का भासते, तर मनुष्याला त्याची ओळख नाही म्हणून हा भास आहे. आणि कशामुळे झाले, हे अज्ञानामुळे झाले आणि वेडेपणामुळे झाले. ब्रह्माची समज संत देतात. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तू भया दिवाना, तुका म्हणे भया दिवाना, तुका म्हणे भया दिवाना, तुका म्हणे भया मनुष्याला त्याची ओळख नाही म्हणून हा भास आहे. अज्ञानामुळे आणि वेळेपणामुळे झालेला आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तू भया दिवाना, आपला शोध कर केले ना. ब्रह्माची समज संत देतात की सर्व ब्रह्म मान, पण हे कितीही ऐकले तरी विश्वभास हा राहतोच. कारण काय की अनंत जन्मापासून हे पाप आपल्या हातून होत आले. अनंत जन्मापासून हे पाप होत आले म्हणून ब्रह्माची समज होत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, पूर्वजन्मी पाप केले
झाले म्हणून ब्रह्माची समज होत नाही, तर पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर पोन दिले, आणि ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. तुकोबा म्हणतात की अनंत जन्माचे पाप झाले की सृष्टी मानत आला. त्यामुळे माता पिता बंधू पाप पुण्य मानणे हे अनंत जन्मापासून रक्तात आले, आणि त्याचे मग ध्यान बनले, आणि असा हा संशय दूर होतच नाही. पण जे विदूर तुकोबा ज्ञानोबा हे ब्रह्म अनुभवी होते, पण तरी त्यांना कोणी ब्रह्म मानले नाही. तरी त्यांना कोणी ब्रह्म मानले. कशामुळे? संशयामुळे. कितीही निरूपण ऐकले, पूर्ण ब्रह्म अनुभवी पुरुष आपल्या अंगाला जरी बिलगला तरी संशय होईलच. म्हणून महाराज म्हणतात संशय धरू नये. पण तरी ब्रह्मविदाचा संशय येतोच, कारण त्याची वाकळे कर्म पाहून संशय येतोच. म्हणून संशय धरू नये, कारण जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत अज्ञान दुरुस्त होत नाही. संशय आत्मा विनश्यती. सूर्यावर जर अंधार आला त्या येण्याप्रमाणे संशयाच्या गोंधळात पडतो. गोंधळात पडतो म्हणजे भावना सरळ राहत नाही, तो विश्वावरील भाव जिंकता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात एका सद्गुरूला तरी ब्रह्म मान, आणि ब्रह्म मानून पुढे जा. कारण गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्याशी तो मानव मानू नये. म्हणून ज्ञात्याने एक मार्ग लावला. कोणता? सर्व ब्रह्म आहे. तर मग विश्व मानू नये, कारण सर्व विश्वावर जीवाला ही राहती साधत नाही. का साधत नाही? तर संशय पसरलेला आहे. म्हणून एकाच ज्ञात्याला ब्रह्म माना, म्हणजे त्याला ब्रह्म मानून त्याच्यावर आचरण करा. आचरण करा, त्याचे ध्यान करा, त्याचे मनन करा, त्याचे श्रवण करा, त्याची सेवा वगैरे करा, त्याचे कर्म करा. तेव्हा मग विश्वावर निसंशय होईल. नुसतं तोंडाने म्हटल्याने जमत नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. महाराज म्हणतात असे म्हणून जमत नाही, कारण विश्वास नाही. कारण तो भलतेही करिता काही करिता काय पाव्या पाहिता, तो काही करील तरी त्याच्यावर निसंशय राहील काय? म्हणून ते म्हणतात की विश्व ब्रह्म आहे हे मान. निदान हा तरी शब्द आहे, पण हे तरी आपल्याला मानवते काय? नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्याला मानवते तरी काय? नाही मानव. सज्जनाला ब्रह्ममान हे ऐकूनही विकल्प येतोच, कारण त्या ब्रह्मज्ञानाची खोडी पाहून अंतःकरण स्थिर होत नाही. म्हणून महाराज म्हणतात की आपले कल्याण व्हावे म्हणून कशाला तरी ब्रह्म मानले पाहिजे ना. मग जे सद्गुरूचे नाम आहे त्याला तरी ब्रह्म मानतो काय? एखादा पोरगा मेला, एखादी मानगी आली, शेती पिकली नाही, लागला देवाबद्दल संशय येतो. कशाचा देव वगैरे म्हणतो. तुकाराम तुकाराम असा
सुचली नाही, मानगी आली नाही तर संशय येतो आणि कशाचा देव वगैरे म्हणतो. मग उपदेश काय घ्यावा लागतो? उपदेश काय घ्यावा लागतो? एवढाच की ब्रह्म आहे व नाही असा संशय जो आहे तो घालवा. म्हणून संताला किंवा संताच्या नामाला तरी मानावे, पण संशय राहतो म्हणून असा आळसावर जातो. संतांच्या प्रतिमेला मानतो असे म्हणावे तर प्रपंचाची काळजी किती वाहतो. तसे संतांच्या प्रतिमेचे जितके काही करत नाही. सर्व ब्रह्म आहे त्याची तुम्ही ब्रह्म आहे ना. सर्व खलु इदम ब्रह्म. तू ब्रह्म आहेस तर काय सांगतो? तू खरे ब्रह्म आहेस काय? ही साक्ष तुझा जीव तुला देतो काय? नाही. मग आपण ब्रह्म नाही असे आपल्याकडून सांगते, पण महाराज म्हणतात तत्वाने सर्वच ब्रह्म आहे. तत्वाने सर्वच ब्रह्म आहे, पण जीव ते मानत नाही, कारण संशय आहे. ज्ञानोबा तुकोबा हे गुरुबद्दल निसंशयी झाले. ते त्यांच्या गुरुबद्दल निसंशयी झाले आणि ते तेव्हा म्हणाले, काय म्हणाले? झाली संध्या संदेह माझा गेला. संशयी झाले तेव्हा म्हणाले की झाली संध्या संदेह माझा गेला आणि आत्माराम हृदय प्रगट झाला. ते संत म्हणतात की विश्व आहे हा आमचा संदेहच गेला. आमचे आई बाप आहे, पाप पुण्य आहे वगैरे आमचा सर्व संशय गेला आणि तेव्हा मग आमच्या हृदयामध्ये आत्माराम प्रगट झाला. आत्माराम हृदय प्रगट झाला. आत्माराम प्रगट झाला. म्हणून विद्येचा अनुभव ज्याला असेल, ज्याच्या आत असेल तोच विद्वान. विद्येचा अनुभव आत असेल तोच विद्वान. तसा ब्रह्म अनुभव येईल आणि अज्ञान हा संशय जाईल. कारण जागृतीत संशय आहे, जागृतीमध्ये संशय आहे. तसा निजल्यावरही तो राहतोच. स्वप्नात गाई म्हशी दिसतात हे म्हणतो. कशामुळे? त्याऐवजी हे म्हण, काय म्हण? जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. मुद्रा ध्यान जप त्याशी नाही. हे म्हण. महाराज म्हणतात कीर्तनात ऐकले होते की स्वप्नात जे जे दिसते त्याला देव म्हणावे, मानावे. पण हे म्हणता येईल काय? नाही. म्हणून जी जागृती आहे त्या जागृतीलाच गुरुलाच देव म्हटले पाहिजे आणि असा तो मनात अभ्यास दिसला पाहिजे. गोपींनी कृष्णाला देव मानून त्याच्यावर त्या राहटल्या. गोपींनी कृष्णाला देव मानून त्याच्यावर त्या राहटल्या. तेव्हा बरेच विश्व म्हणजे प्रपंच, बरेच विश्व प्रपंच विसरून त्या कृष्ण कृष्णच म्हणू लागल्या. याची पाहता हृदयस्थ पाही.
काय म्हणजे संशय गेला, प्रत्येक वाय गळाला होता. याला पाहता बरोबर वेदूची घो केला, कोणत्याही रीतीने त्या कृष्ण शरीराला ब्रह्म मानून त्याच्यावर निशेष होऊन त्याच्या बरोबर खेळल्या. त्या ठिकाणी लाज राहिली नाही, भय शंका राहिली नाही, आणि म्हणून त्या सर्व कर्मात त्यांना कृष्ण दिसू लागला. दह्यात रवी लावताना कृष्णाबरोबर तो खेळ दिसत होता. सर्व विश्व असे त्या कृष्णावरच त्यांना दिसत असेल, आणि त्यामुळे त्यांच्या मनात दुसरी संशयाची कल्पनाच राहिली नव्हती. संसाराच्या सर्व खेळांना त्या कृष्णच मानित होते. त्यांना आत्मा सुषुप्ती वगैरे काही आठवत नव्हतं. फक्त त्यांच्या चैतन्यावर कृष्णच दिसत होता. सुषुप्ती स्वप्नाचा आठव, गाई म्हशीचाही आठव राहत नव्हता. तर आठव फक्त एकच राहत होता, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय आठवावर फक्त एकच राहत होता, आणि तो कृष्ण. महाराज म्हणतात, आत्म्याचा आठव राहणे, स्वप्न सुषुप्तीचा आठव राहणे, आणि जागृतीत विश्वाचा आठव होणे, यालाच अज्ञान म्हणतात. हे अज्ञान आहे. गोपींना इतर कशाचाही आठव नव्हता. नाठवाच्या ठिकाणी कुठला विकल्प राहणार? नाठवाच्या ठिकाणी विकल्प असूच शकत नाही. म्हणून संतांनी भजन केले, कोणते? नाठवूनी देह पायाचे चिंतन, नाठवाच्या ठिकाणी कुठला विकल्प राहणार? आणि देहाच्या आतमध्ये अशी स्थिती आली, महाराज म्हणतात की देहाच्या आत अशी स्थिती आली की शब्द ज्ञानाचा आठव राहतच नाही. आतील रक्तावर माया आत्मा वगैरे दिसते, तर या स्थितीमुळे ती आठवत नाही. केवळ गुरुचाच आठव मनावर राहतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ एक ब्रह्म मान्य आहे. कारण या सगुणापासून ब्रह्माची प्राप्ती होते आणि ही उत्तम दशा येते. म्हणून नाथ म्हणतात, काय म्हणतात? निर्गुणी पावलो पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले
सगुणापासून ब्रह्माची प्राप्ती होते आणि ही उत्तम दशा आहे. ते म्हणून ते म्हणतात की निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता आणि विकल्प धरिता जीवा झळिता. म्हणून महाराज म्हणतात उत्तम आत्म्याच्या स्थितीला हा जीव गेल्या वाचून मनुष्याचे कल्याण होत नाही. हे अज्ञान आहे. ते ज्ञान मिळण्याकरिता गुरुविषयी निसंशय व्हावे लागते. ही राहटी आहे, ही राहटी आहे. गुरुचे भजन जे आहे ते गुरुचे भजन अंतःकरणात व्हावे लागते आणि त्या ठिकाणी विकल्प येऊ नये. स्वप्नावरही गुरुच राहावा, म्हणजे जे विश्व आहे त्या विश्वावर मन राहू नये. जो विकल्प आला त्याला ज्ञान म्हणू नये. विकल्प आला त्याला ज्ञान म्हणू नये. विश्वाचा नाठव होऊन एकच ध्येय राहावे. स्थिती कशी पाहिजे? हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या रीतीने आत्म्याचे कर्म देवच आहे. आत्म्याचे कर्म देवच आहे. पुन्हा ते म्हणतात जसे दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे आणि जे जे कर्म जाण तैसे योग याचे. जसा दिव्याच्या प्रकाशामध्ये आपला धंदा करायचा असतो, अंधारात होणारी जी कर्मे आहेत ती पाप आहेत. तेव्हा ज्ञान होऊन कर्म करावे, म्हणजेच ज्ञान होऊन कर्म करावे. म्हणजे ज्ञाता या रीतीने पवित्र आहे. ज्ञात्याला कशाचाही आठवण असतो. त्याच्या आत, ज्ञात्याच्या आत एकच ध्येय असते की तेथे त्याला दिसणारे जे विश्व आहे ते सत्य भरते. आणि आपली स्वप्ने सत्य भरत नाही, सत्य होत नाही. का होत नाही? कारण आपल्या आतमध्ये ज्ञान प्रकाश पडलेला नसतो. आपल्या आतमध्ये ज्ञान प्रकाश पडलेला नसतो. म्हणून ही अज्ञानातून होणारी जी आपली कर्मे आहेत ती खरी भरत नाही, तर ती खोटी भरतात. तुकाराम तुकाराम. आपली स्वप्ने सत्य भरत नाही, सत्य होत नाही, कारण आतमध्ये ज्ञान प्रकाश पडलेला नसतो. म्हणून अज्ञानातून होणारी कर्मे खरी भरत नाही, ती खोटी भरतात. महाराज म्हणतात आत्म्याच्या ठिकाणी सुषुप्ती, स्वप्न, ब्रह्म, जागृतीतील विश्व हे निरनिराळे मानतात. ब्रह्म आणि त्याची खेळ त्याच्या ठिकाणी होतात, पण तरीही तो विश्व त्याने जिंकलेले असते, जिंकलेले नसते. स्वप्नात बोलणे किंवा शब्द ज्ञानातून बोलणे खोटे आहे, कारण ती दशा त्याच्याजवळ नसते. म्हणून तुकोबा म्हणतात तुका म्हणे अंगा कोण दशा. त्याच्याजवळ दशा नसल्यामुळे तुकोबा म्हणतात तुका म्हणे अंगा कोण दशा ती सांगा. कारण भक्ती करून ती दशा जर आली नाही तर मग विरक्ती कशी येणार?
म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात विरक्ती ती पहावो स्त्री पुत्राती अहम भाव. विरक्त ती पहावो स्त्री पुत्राती अहम भाव. आणि हा समूळ ज्याचा झाला वाव विरक्ती म्हणे या नाव. सर्व लिहिलेल्या दशेचा सृष्टीचा स्वप्न सृष्टीचाही नाटव व्हावा आणि फक्त संतांचे ध्यानच तिथे पहावे. संतांचे ध्यान तिथे पहावे आणि त्यात आपली तत्वे गुंतवावी. कशी तर याकरिता संतांच्या पायावर नाक घासावे लागते. म्हणून गीतेमध्ये कृष्ण म्हणतात काय न मनसा बुद्ध्या कैवल्येंद्रिय रपी योगिना कर्म करवंती संघ हा तत्त्वत्मा शुद्ध. संतांच्या पायावर नाक घासून त्याचे तप झाले पाहिजे. आपली जी काय आहे ही संतावर घासावी लागते आणि मग तेव्हा त्यांची तत्वे ही आपल्या आत येतात. दुरून ती तत्वे जात नसतात. दुरून ती तत्वे जात नसतात. ज्ञान योग साधने हे दूरचे कर्म आहे. ध्यान योग साधने हे दूरचे कर्म आहे. पण भक्ती योगामध्ये संत शरीराजवळ राहून सेवा घडते. आणि आपल्याला मुलगा वर्ष 2 वर्ष दूर गेला की त्याच्यावरचा प्रेम कमी होतो. म्हणून संतांचे संघर्षण फार करीत राहावे. फार केले पाहिजे. अशाने त्यांना आपला आठव राहतो. आणि संताला आपला आठव राहणे हाच परमार्थ आहे. याने होतेच. कारण ब्रह्मविद पुरुषाला आपला आठव राहिला म्हणजे यश खात्रीने येतेच. कारण ब्रह्मविद पुरुष नाठवी असतो. त्याला अनेक धंदा असतो. म्हणून ते म्हणतात तुम्हाशी तो धंदा बहुत बहुत आपला आठव राहिला म्हणजे यश खात्रीने येतेच. कारण तो ब्रह्मविद पुरुष नाटवी असतो. तो विदेही दशेत पडलेला असतो. म्हणून आपली शरीराने करणी इतकी जबर व्हावी की आपण त्यांच्या आठवत गेलोच पाहिजे. करणी इतकी जबर व्हावी की त्याच्या आठवत आपण गेलोच पाहिजे. आणि त्यांना मग आपला आठव आला मग आपल्या अंतःकरणात चमत्कार होतो. आणि आठव जर नसला तर कितीही जन्म हे नाम तुम्ही बोंबलत बसले तरी ते नाम निरुपयोगी जाते. श्रीराम श्रीराम नाठवी पुरुषाला आठव करून द्यावा लागतो. त्याला सृष्टी आठवावर आणावी लागते. त्याला आपल्या घरी नेऊन नाव येऊ घालावे लागते वगैरे वगैरे करावे लागते. कारण त्याच्या वाचून आपले संकट टळतच नाही हे माहीत असावे. म्हणून जो नाठवी पुरुष आहे महाराज म्हणतात हे नियम त्याच्याकरता लिहिलेले आहेत. तुका म्हणे अग्नी जरी झाला साधू तरी पावे बाजू संकष्ट. त्या पुरुषाने विश्व द्रव्य कपडा अंगस्पर्श स्वीकारू नये. जाणून विश्वास गेला की तो विधेय राहू शकत नाही. असा तो ब्रह्मविद पुरुष जनामध्ये कोणताही कारभार करणारा नाही. त्या पुरुषाने भजन मुद्रेतच राहावे. परंतु जनाने
आपल्या हितार्थकरिता आपल्या धनावर, आपल्या घरच्या अन्नावर, पाण्यावर वगैरे या आठवावर संताला आणावे, तेव्हा मग तुमची प्रवृत्ती सुधारेल, नाहीतर सुधारणार नाही. तुमची संतती वाढणार नाही, संपत्ती वाढणार नाही. तुकाराम तुकाराम. की आपल्या धनावर, अन्नावर, पाण्यावर वगैरे आठवावर संताला आणावे लागते, तरच प्रवृत्ती सुधारेल, नाहीतर संतती संपत्ती वाढणार आहे. कारण महाराज म्हणतात की आपला संसार सुधारण्याकरिता हे करावे लागते. आपला संसार सुधारण्याकरिता हे करावे लागते. पूर्वी राजे राजवाडी यांना त्यांची फार खुशामत करावी लागत असे, कारण संतांचे अंग मिळाल्याशिवाय राजकारण, संसार किंवा ब्रह्मज्ञानाती जे येत नाही. कारण तो कसा असतो, ज्याच्या दर्शने पाप ताप जाय. राजकारण, संसार किंवा ब्रह्मज्ञानी होत नाही. कारण ज्याच्या दर्शने पाप ताप जाय, अनुदासतयाची भीती आहे. अशा सर्वांची दुरुस्ती करणारा तो आहे, सर्वांची दुरुस्ती करणारा तो आहे. म्हणून त्याच्यावर निसंशय राहावे लागते. पण मनुष्याची वृत्ती कशी आहे की माझ्या धनाकडे, माझ्या बायकोकडे कोणी पाहू नये म्हणतो. तो या सज्जनाला घरी कसा नाही, तो या सज्जनाला घरी कसा नाही. कारण संशय राहणारच, आणि संशय राहणार मग बरे कसे होणेच नाही, बरे होणेच नाही. त्याच्यावर काही खर्च करेल, खर्च पाणी करेल तरच कल्याण होईल, नाहीतर धनाचे कोळशे होतील, घर वसान पडेल. विठ्ठला विठ्ठला त्याच्यावर खर्च पाणी करील तरच कल्याण होईल, नाहीतर धनाचे कोळशे होऊन घर वसान पडेल. रामकृष्णाजी जे शूर राजे होते, व महात्मे होते, ते महात्मे असूनही या सज्जनांची सेवा ते अरण्यात जाऊन करत होते ना. महाराज म्हणतात आपली तर त्यांच्या पुढे काहीच मत नाही, आपली तर त्यांच्या पुढे काहीच किंमत नाही. कारण ते राजे महात्मे यांच्यावर निसंशय झाले, त्यांना त्यांची सेवा घडून आली, आणि परमार्थ करणाऱ्याला घडले पाहिजे. व्याख्याने देणाऱ्याला, शब्द ज्ञानाला भजू नये. साधू सेवा जर घडत असेल तर त्याची तुकोबा काय म्हणतात, तुका म्हणे कोणी त्याची पाजा पाय.
नसेल त्याची तुका म्हणे कोणी, त्याची माझा पाय म्हणे. ज्याला पारमार्थिक कर्म घडून येते त्याला आळशी कसे म्हणतात? शेतीत काम ज्याला घडते त्याला कसे काहीच म्हणतात? कारण तसे परमार्थिक कर्म जे आहे, संत सेवा जो करतो त्याला दुरून तरी नमन केले पाहिजे ना. तुकाराम तुकाराम शरीराने काही मेहनत करून म्हणजे साधू सेवा साधू कर्म म्हणजे तो परमार्थ करील, पण त्याचे काही कर्म जरी घडले नाही तर निदान नमन तरी करा. भाविक जो संत समागम करणार आहे तो सर्वात धन्य आहे. तो बाहेर कसाही वेड्यासारखा असेल, परमार्थी कर्माने सर्वात श्रेष्ठ भाव श्रेष्ठ ज्ञान कोणते? तर अज्ञानाचा नाठव होऊन उपासनेला चैतन्यावर नेऊन आणि तिचा हुकूम घेऊन त्यात देह सोडावा. श्रेष्ठ ज्ञान कोणते? अज्ञानाचा नाठव होऊन आपल्या उपासनेला चैतन्यावर नेऊन आणि तिचा हुकूम घेऊन त्यात देह सोडावा. मनात संशय धरू नये. कारण संतांचा जो भाव आहे, जवळ जवळ भाव चढे उद्धट, जवळ जवळ भाव चढे उद्धट, तव तव मानस होय चोखट. अशाने महाराज म्हणतात अध्यात्म मिळेल. हे ज्ञानेश्वर म्हणतात. संताबद्दल लाज भय शंका वगैरे जाऊन त्याची सेवा घडावी, त्याचा आठव घडावा. पूर्वी लोक निसंशय होते म्हणून संतांची सेवा त्यांना घडत असे. संतावर त्यांचा भाव जोरदार होता म्हणून खरा भाव असल्यास ज्ञान होते आणि कृपा होते. म्हणून ज्याला परमार्थ घडून येईल तो जीव धन्य आहे, त्याचा संसारही धन्य आहे. ज्याच्यावर कृपा होईल त्याला धनाचे मायेचे अनुभवाचे ब्रह्मखेळाचे महत्व नसते. तसे तुम्ही करून दाखवा. त्या सत्पुरुषाची निंदा करू नका. ब्रह्म ठिकाणी लावण्याकरिता सज्जनाविषयी लाज भय शंका सोडा, कारण ते अज्ञान आहे. म्हणून महाराज म्हणतात की जेव्हा तुम्ही अज्ञान सोडा तेव्हा तुमची जी तत्वे आहेत ती शिरूपाला जातील. सोडी सोडी हे अज्ञान, सोडी सोडी हे अज्ञान.
Thank you.
देवी आहे देवी करी काय पांडुरंगा या संताशी निर्बियाणी काय वासुदेवा तुका म्हणे आता उदासी होई पायाच्या या संताशी निर्बियाणी काय वासुदेवा